आणि लोकसभेसंदर्भातल्या पाहूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा रणसंग्राम मधून। विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही म्हणून दिशाभूल केली जाते। मोदी पंतप्रधान झाले तर संविधान बदलणार असे आरोप केले जात आहेत। अजित पवारांचं विरोधकांवरती टीकास्त्र, विरोधक दिशाभूल करतायत, विश्वास ठेवू नका असाही सल्ला। महापुरुषांवर वादग्रस्त बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा कायदा लावावा, कठोर कारवाई व्हावी, उदयनराजेंची केंद्र आणि राज्य सरकारकडे विनंती। नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। नाशिकची जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता असल्यानं गोडसे आणि पदाधिकारी नाराज। नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटाच्या हक्काची, नाशिकची जागा आम्हालाच मिळणार, दादा भुसेंकडनं विश्वास व्यक्त, तर भुजबळही नाशिकच्या जागेसाठी इच्छुक। नाशिकवरती शिवसेनेचा दावा असू शकतो, आमचाही दावा कायम, नाशिकची जागा राष्ट्रवादीनं लढवावी अशी चर्चा झाली होती। सुनील तटकरेंची माहिती। अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार, नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर छगन भुजबळ निवडणुकीत उभे राहिल्यास काय करायचं ते आम्ही वेळेवरच बघू, भुजबळांच्या उमेदवारीवरनं मनोज जरांगे यांचं सूचक विधान। बारामतीतली लढाई पवार विरुद्ध सुळे, या लढाईमध्ये पवार नक्की विजयी होतील, खासदार सुनील तटकरेंचा दावा। ज्या उमेदवारांकडून मागणी होईल त्या ठिकाणी सभा घेतली जाईल, महायुतीच्या सभांसंदर्भात बाळा नांदगावकरांची माहिती। उद्या होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेणार।